नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरात् नमस्ते गोदावरी देवी त्राहिमां भवसागरात् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्यां प्रदाभो। श्री नर्मदा गोमाता या यूट्यूब चॅनलचे असणारे सर्व भाविक श्रोते आणि रसिक प्रेक्षक यांच्या चरणारविंदी मी ज्ञानेश्वर माऊली शिंदे साष्टांग प्रणिपात करतो। आपल्या नर्मदा गोमाता यूट्यूब चॅनलचा उद्देश आपल्या सर्व भाविक श्रोतृ वर्गाच्या लक्षात आलेलाच आहे। नर्मदा मातेची विशेष महती, गोदावरी गंगा मातेची विशेष महती, रुईची अधिष्ठात्री गौमाता आणि आपली असणारी जी काही गोपालकृष्ण परमात्म्याने पालन केलेली गौमाता, तसेच साधू संत महात्मे यांचं जीवनचित्र चरित्र आणि याच बरोबर अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणास्थान निर्माण करणाऱ्या काही गोष्टींचा परामर्श या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर आणणार आहोत आणि आतापर्यंत आणलेला आहे। बऱ्याच असणाऱ्या भाग्यवान भाविकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला, याबद्दल मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचा ऋणनिर्देश करतो। आजचा जो हा व्हिडिओ आहे तर यामध्ये आम्ही रामकृष्ण हरी साधना आश्रमाच्या अंतर्गत श्री नर्मदा गौतमी गौमाता या गुरुकुलाची स्थापना केलेली आहे। मागच्या वर्षी 16 जूनला आपल्या या गुरुकुलाचा शुभारंभ झाला। शुभारंभ झाल्यानंतर अनेक भाग्यवान असणारे साधक, आमचे छोटे छोटे जे कर्मवीर आहेत तर ते आमच्या या संस्थेच्या असणाऱ्या या ज्ञान मंदिरामध्ये येऊन आणि त्यांनी प्रवेश घेतला। प्रवेश घेऊन आमचं 1 वर्ष अतिशय आनंदामध्ये गेलेलं आहे। यामध्ये माझ्या गुरुकुलाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला हे सांगतो की आमच्या गुरुकुलामध्ये मृदंगही शिकवला जातो, गायनही शिकवलं जातं, त्यानंतर भगवद्गीता या सगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जातात, रामरक्षा शिकवली जाते, काही महत्वपूर्ण अशा पद्धतीची प्रवचन विद्यार्थ्यांना दिली जातात। हा अध्यात्माचा भाग आहे। याबरोबर पहिल्याच वर्षी मुलं असल्यामुळं मला बोलके पोपट करायचे नसल्यामुळे मी फार कीर्तनाकडे लक्ष दिलेलं नाही, परंतु या माध्यमामधून माझा अशा पद्धतीचं डिव्हायडेशन असतं की मी 40% हे आध्यात्मिक शिक्षणाला प्राधान्य देतो, मग मृदंग असेल गायन असेल याला 40% प्राधान्य देतो, परंतु 60% माझा भर जो असतो तो या विद्यार्थ्यांचं जे जीवन आहे, भावी त्यांचं जे भविष्य आहे ते उत्कृष्ट पद्धतीने घडावं यावरती माझा भर असतो। आणि माझी अशी इच्छा आहे की मी ज्या पद्धतीने जिथं कीर्तन करतो तिथं जेवण करत नाहीत, बुक्का लावत नाहीत, हार घालत नाहीत आणि डिझेलचे पण पैसे घेत नाहीत। मग माझ्या आश्रमामध्ये आलेले जे मुलं आहेत त्यांनी सुद्धा भावी कालखंडामध्ये याच पद्धतीनं आपलं जीवन ज्ञापन करून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांचा हा प्रबोध आपल्या जीवनामध्ये आणि उतरून आणि या वारकरी संप्रदायाला भूषणावह गौरवशाली आपलं जीवन बनवावं, यासाठी अध्यात्माचा स्पर्श त्यांना देतोय। परंतु त्यांची शैक्षणिक पात्रता उंच व्हावी याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे आणि प्रयोग आमच्या असणाऱ्या गुरुकुलामध्ये करत असतो। याच माध्यमामधून मागच्या वर्षी जे काही मुलं आमच्याकडे आले, आता बघा झाडाला आंबे वगैरे येतात म्हणजे कैऱ्या येतात, परंतु आलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या पाडापर्यंत फार थोड्या पोहोचत असतात। त्या शेताच्या मालकाची इच्छा असते की सर्वच असणाऱ्या कैऱ्या पाड्यापर्यंत पोहोचाव्या, परंतु हे होणं शक्य नाही। तर त्याच न्यायाने सर्वच जरी विद्यार्थी आमच्याकडे आले तरी सर्वच जण यशाच्या शिखरावर पोहोचणं शक्य नाही। आणि म्हणून या दृष्टिकोनातून काही जी मुलं आहेत ते मात्र जसं त्या झाडावरचा आंबा पाडाला पोहोचतो आणि पाडाला पोहोचल्यानंतर एखाद्या असणाऱ्या शुकासाठी राघूसाठी त्याचा उपयोग होतो, तोही त्याचा स्वाद चाखतो आणि ती पाडाला लागलेली कैरी जी आहे ती करंडी आम्ही तिला म्हणतो, ती जर आपल्याला जर चाखायला मिळाली तिचा स्वाद तर त्याचा आपल्याला विशेष पद्धतीचा आनंद होतो। तद्वत त्याच न्यायाने किंवा आमरसाच्या निमित्ताने आपल्या समोर तेच पाडाला लागलेले आंबे आपल्या समोर येतात। आल्यानंतर आपण मात्र अगदीच आणि त्या पुरणपोळीचा बेत करत असताना त्या असणाऱ्या आमरसाबरोबर सुंदर पद्धतीचे यथेच्छ भोजन करतो आणि तृप्त होतो। तद्वत त्याच न्यायाने असे पाडाला आलेले आंबे म्हणजेच आमच्या आश्रमामध्ये ज्यांनी आध्यात्मिक शिक्षणाबरोबर आपल्या जीवनामध्ये शैक्षणिक जे शिक्षण आहे या शैक्षणिक शिक्षणासाठी आपला खूप सुंदर अमूल्य वेळ एक क्षण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये वेचला अशा आमच्याकडे बरेच विद्यार्थी आहेत। त्यापैकी एक जी विद्यार्थिनी आहे तिचं नाव आहे आराध्या हरिभाऊ शिंदे।
आमच्या हरिभाऊ शिंदेची ही कन्या, आमचे हरिभाऊ शिंदे जे आहेत तर SMBTच्या सानिध्यामध्ये जवळचे जे गाव आहे त्या गावामध्ये आमच्या हरिभाऊंचं वास्तव्य आहे. जी एक छोटीशी नोकरी ते आपल्या जीवनामध्ये करतात आणि त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा SMBT मध्ये नोकरी करतात. त्यांची असणारी कन्या जिचं नाव आहे आराध्या हरिभाऊ शिंदे. खऱ्या अर्थाने आमची जी आराध्या, आता खऱ्या अर्थाने तिच्या आईचं पण नाव इथं सांगायला पाहिजे, परंतु ते नाव मला या ठिकाणी माहिती नाही. त्यामुळे खरोखर दोघांचे कर्तृत्व आहेत, आईचं आणि वडिलांचं. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, धन्य माता पिता तयाची. आणि म्हणून आमचे हरिभाऊ आणि त्यांच्या धर्मपत्नी या दोघांनी अगदी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायाने ही जी कन्या आहे, तर ही कन्या मागच्या वर्षी आमच्या गुरुकुलामध्ये त्यांनी दाखल केलेली आहे. तिनं आमच्या गुरुकुलामध्ये प्रवेश घेऊन 1 वर्षाचा कालखंड मी बघितलं. ती मुलगी रात्रीची सुद्धा अभ्यास करते. कधी पाहिलं, पहाटे उठून पाहिलं, तिच्या जीवनात अभ्यास चालू असतो. कधी कधी प्रश्न पडतो की आराध्या तू झोपते किती वेळ, परंतु अशी असणारी कन्या अगदी 4 ते 5 तास आपल्या जीवनामध्ये झोप घेऊन या कन्याने आमच्या रुई क्षेत्रामध्ये येऊन आणि श्री रयत शिक्षण संस्था जी आमची आहे, तर कर्मवीर भाऊराव पाटील संस्थापित रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल रुई या असणाऱ्या माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेऊन ही कन्या आता 6वीला आहे. हिने अशा पद्धतीनं सुंदर पद्धतीचा आणि अभ्यास आपल्या जीवनामध्ये केला की त्याचा परिणाम म्हणून ही कन्या आमच्या गुरुकुलाची कन्या, या असं बाहेर गावावरून आलेली कन्या, आणि या कन्येनं काय केलेलं आहे तर संपूर्ण शाळेमध्ये प्रथम क्रमांक जवळजवळ 5वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक आपल्या जीवनामध्ये पटकावला आहे. आणि आता ती आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या या यशोदीपामध्ये तिने काय केलेलं आहे तर सहभागी होऊन आणि आपला असणारा प्रकाश तिने संपूर्ण परिसराला दिलेला आहे. खरोखर जर समजा यदा कदाचित विद्यार्थी जर उच्च यादीमध्ये गेला, यशाच्या शिखरावरती जर गेला, तर श्री गुरुंना खूप आनंद होत असतो. तद्वत त्याच न्यायाने तिच्या या यशाने खरोखर माझं हृदय भरून आलेलं आहे. या कन्येनं माझं मन जिंकलेलं आहे. आणि एवढंच नाही, माझंच मन जिंकलं असं नाही, तर तिचे शिक्षक वृंद जे आहेत, आमचे प्राचार्य चव्हाण सर असतील, त्याच्यानंतर काळे सर असतील, इतर सर्व शिक्षक स्टाफ माझ्याकडे आले आणि आल्यानंतर त्यांनी त्या कन्याचंही कौतुक केलं, पण ते करत असताना आपल्या गुरुकुलाचं खूप खूप कौतुक केलं. माझं मन अगदीच आनंदाने उचंबळून आलं, माझं हृदय सुद्धा भरून आलं. खऱ्या अर्थाने ही जी कन्या आहे, ही कन्या निश्चितच पुढच्या कालखंडामध्ये आमच्या असणाऱ्या गुरुकुलाचं नाव रोशन करणार आहेत, या रुई गावाचं नाव रोशन करणार आहेत, या नाशिक जिल्ह्याचं नाव, या महाराष्ट्र प्रांताचं नाव कुठंतरी विश्वाच्या पटलावरती रोशन करणार आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची अन्यथा नाही. आणि ही जी विद्यार्थिनी आहे, हिने 97% पुढे मार्क्स मिळवून आणि आपल्या जीवनामध्ये भरभरून अशा पद्धतीचं यश तिने मिळवलेलं आहे. आणि त्या विद्यार्थिनीचं असं आहे की तिने जी परीक्षा दिलेली आहे, तिला त्या परीक्षेपैकी कोणताही प्रश्न जरी विचारला तरी त्या मिनिटाला ती तोंडी सांगू शकते. अशा पद्धतीचा तिचा असणारा हा खराखुरा आणि जिवंत पद्धतीचा अभ्यास आहे. मी त्या कन्येला खूप खूप प्रणाम करतो, तिच्या आईवडिलांना खूप खूप प्रणाम करतो. आणि खऱ्या अर्थाने आमच्या रयत शिक्षण संस्थेचे जे शिक्षक वृंद आहेत, या शिक्षक वृंदांना सुद्धा मी प्रणाम करतो. कारण आमच्या चव्हाण सरांच्या सानिध्यामध्ये काळे सर वगैरे सगळी जी मंडळी आहेत, आमच्या मॅडम असतील, हे सगळी मंडळी आता अशा जिद्दीने या शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या कामी त्यांनी आपलं जीवन भरभरून दिलेलं आहे. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेचं हे जे असणारं यश जे आहेत, या यशाच्या पाठीमागे तिचे असणारे आदर्श शिक्षक आहेत, तिचे आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. त्याच्यानंतर या संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा आणि लक्ष्मी आईसाहेब यांचे पण आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेत. सरस्वती मातेचे आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेत. तिने मिळवलेलं हे जे यश आहे, या यशाचं दृष्टिकोनातून तिचं कौतुक करण्यासाठी आमच्या गुरुकुलामध्ये ज्ञानेश्वर भाऊ तासकर हे या असणाऱ्या संस्थेच्या ट्रस्टीवरती पदाधिकारी आहेत. त्यांच्यासह आमचे त्र्यंबक तात्या जे आहेत चव्हाणके, हे पण आमच्या आश्रमामध्ये आले. त्यांनी या कन्याचं भरभरून अशा पद्धतीचं कौतुक केलं. कौतुक करणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. आणि ही जी कन्या आहे, अशाच पद्धतीने यशाच्या शिखरावरती जाऊ आणि तिचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये अधिक प्रगती होत जाऊ, अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करतो. आणि इतर जे मुलं आमच्या गुरुकुलामध्ये आहेत, त्या विद्यार्थ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की तुम्हाला जी सुविधा आपण दिलेली आहे, ती सुविधा आम्ही या कन्येला पण देतो आहेत.
परंतु असं असताना सुद्धा या बाकीच्या मुलांनी विचार करायला पाहिजे की ही जी कन्या आहे बाहेर गावावरून यशाचं एवढ्या शिखरावरती आणि ते ध्येय आपलं गाठवते, मग आपण कुठे कमी पडतोय याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा केला पाहिजे. आता आमचे जे हरिभाऊ आहेत ते नेहमी सांगत असतात, माऊली हिला काहीतरी थोडंसं गणित इंग्रजीचं तुम्ही पण मार्गदर्शन करा. तर म्हणून मधून मधून मला जेवढा वेळ शक्य होतो तेवढं मी पण मार्गदर्शन करत असतो. शाळेतले शिक्षक सुद्धा तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असतात आणि इतरही काही मंडळीचं मार्गदर्शन त्या विद्यार्थिनीला मिळालेलं आहे. तिच्या यशाबद्दल मी पुनश्च एकदा तिचं अभिनंदन करतो आणि आपल्या महाराष्ट्र प्रांताने किंवा नाशिक जिल्ह्याने तिचा आदर्श छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी घ्यावा. कारण काही विद्यार्थ्यांना घरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा आहे, तेवढ्या सुविधा आमच्याकडे म्हणजे नाही असं नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्यात आम्ही थोडंफार काही कमी पडत असेल तरी सुद्धा तिने कुठल्याही आणि परिस्थितीचा विचार न करता त्या अडचणीवरती तिने मात केलेली आहे आणि सुंदर पद्धतीचा अभ्यास करून हे यश मिळवलेलं आहे. तिला श्री चव्हाण सर, प्राचार्य काळे सर आणि इतर काही जे शिक्षक वृंद आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळालं. त्याचबरोबर माझ्या सानिध्यामध्ये तिला थोडंफार मार्गदर्शन मी तिला केलेलं आहे. त्याचबरोबर या विद्यार्थीला आमचे शुक्ला नावाचे एक विद्यार्थी आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळालं. याचबरोबर अक्षय महाराज हिंगे, आमच्या मीनाबाई भंडारे, आमचे संतोष महाराज पोटे या सर्व मंडळींचं खूप सुंदर पद्धतीचं मार्गदर्शन या कन्याला मिळालं. आमचे पाठक गुरुजी असतील, ब्राह्मण गुरुजी असतील यांचे मार्गदर्शन तिच्या पाठीशी मिळालं. आणि सर्वात महत्वाचं आम्ही उपासनेला दूर चालवावे याने आणि आश्रमात जास्तीत जास्त उपासना चालवतो. या उपासनेच्या माध्यमातून हनुमान चालीसा असेल, रामरक्षा असेल, आमच्या सर्व मुला मुलींची रामरक्षा कंठस्थ आहेत, हनुमान चालीसा कंठस्थ आहेत. त्याच्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र या कन्यांचं कंठस्थ आहेत. त्याच्यानंतर सप्तश्लोकी दुर्गा हे सुद्धा या मुलींचं सुंदर पद्धतीने कंठस्थ आहेत. पंचमुखी हनुमत कवच त्यांचं कंठस्थ आहेत. आणि मला वाटतं या यशाच्या शिखराच्या पाठीमागे सरस्वती मातेची कृपा आणि हे जे कवच आहेत, हे जे काही स्तोत्र आहेत, या स्तोत्रांचा सुद्धा परिणाम निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला. ही विद्यार्थीच नाही, इतर सुद्धा काही विद्यार्थीने चांगल्या चांगल्या मार्काने 1-2% कमी असेल कोणाला, परंतु त्यांच्या स्पर्धेमध्ये आहेत NMNS मध्ये सुद्धा आमच्या गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने घवघवीत यश मिळवलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं मी पुनश्च एकदा आणि या ठिकाणी स्वागत करतो. आणि पुढच्या वर्षीसाठी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देत आहोत. तर या दृष्टिकोनातून सर्व पालकांनी याची नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर येऊन, कारण आमच्याकडे जेवढी सुविधा आहेत त्याच्यामध्ये किमान फक्त 51च विद्यार्थी आम्हाला निवडायचे. म्हणून जास्तीत जास्त पालकांनी आमच्याशी संपर्क साधून आणि आपली जी नाव नोंदणी आहे ती एक प्रकारे सरफेसली का होईना तर आमच्याकडे करावी अशा पद्धतीची सूचना सर्वांना देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय कर्मवीर, जय माऊली ज्ञानोबा राय, जय महाराष्ट्र, जय भारत.